नमस्कार मंडळी. आज आपण चौकोन आणि पाववर्तुळ, अर्ध्या वर्तुळाचा अर्धा भाग असे 2 शेप यूज करून रांगोळी काढणार आहोत. त्यापैकी चौकोनामध्ये आता दाखवल्याप्रमाणे आपण आधी बैंगनी मारून घेऊ. त्याच्या आतमध्ये लाल, मग भगवा आणि पिवळा असं कॉम्बिनेशन करू. त्याच्यानंतर पाववर्तुळामध्ये आपण निळा आणि गुलाबी असं कॉम्बिनेशन ठेवू. पण आधी जांभळा रंग मारून घेतला आहे आणि आता त्या आतमध्ये लाल रंग मारून झालेला आहे आणि आता आपण भगवा मारत आहोत. ओके. त्याच्यानंतर भगव्याच्या वरती आपण पिवळा असा रंगछटा मारून घेऊ, ज्या कारणाने त्याला एक वेगळा इफेक्ट येतो. आता पाववर्तुळासाठी आपण सर्वप्रथम आधी निळा रंग पूर्णपणे भरून घेऊ आणि त्यानंतर बाहेरच्या साईडला म्हणजे बाहेरच्या बाजूने आपण गुलाबी रंग भरून घेऊ. गुलाबी आणि निळा हे एक सुंदर कॉम्बिनेशन दिसतं. हे आपण रांगोळीमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज करू शकतो. गुलाबी आणि निळ्याच्या मध्ये एक थोडीफार छटा मारायची की ज्या कारणाने ते दोन्ही रंग एकत्र दिसतील. लाल आणि बैंगनी हे दोन्ही डार्क रंग असल्याकारणाने त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आपण त्यावरती कलर शिंपडून घेतो. त्यासाठी आधी आपण पिवळा, नंतर थोड्या प्रमाणात भगवा आणि थोडा पिस्ता असे कलर आपण शिंपडून घेऊ. तसेच निळ्या कलरवरती आपण थोडासा लाईट निळा कलरसुद्धा शिंपडून घेऊ. ज्यावेळी आपली रांगोळी लहान असते त्यावेळी कलर शिंपडणे जास्त उपयोगी ठरते. कारण एकतर कलर कमी यूज होतो आणि चाळणी जास्त रंग बाहेर पडेल ह्याची भीती राहत नाही. आता आपण डिझाईनला सुरुवात करूया. आपण सेंटरची डिझाईन ही आपण स्वस्तिक घेत आहोत. स्वस्तिकामध्ये एक महत्त्वाचे असते की त्याच्या चारी बाजू समान आल्या पाहिजेत आणि त्या सेम दिसल्या पाहिजेत. तसेच स्वस्तिकमध्ये 4 बिंदू हे खूप महत्त्वाचे ठरतात. जर आपण ते बिंदू देत नाही आहोत तर तो स्वस्तिक बऱ्याचदा गृहीत धरला जात नाही. ती एक चौरस डिझाईन म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. स्वस्तिकची डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आपण चौरसच्या बॉर्डरला बिंदू काढून तो कंप्लीट करणार आहोत. अर्धवर्तुळाची डिझाईन आपण कॉर्नर पीस घेणार आहोत. त्यासाठी आपण मोस्टली केंद्रवर्धिनी, गोपद्म आणि शृंखला रेषा किंवा वक्र रेषाही म्हणू शकता किंवा वेलबुट्टी रेषाही म्हणू शकता. अशाने आपण ती डिझाईन कंप्लीट करणार आहोत. ह्यामध्ये आपण थोड्याफार कमळाच्या पाकळ्या यूज केल्या आहेत, ज्या कारणे त्या डिझाईनला एक कर्वनेस किंवा मोठा इफेक्ट वाटतो. त्याच्यानंतर चौकोनाच्या खाली आपण एक क्राउन डिझाईन करणार आहोत, ज्याच्यामुळे रांगोळी थोडीशी मोठी वाटते आणि समजा कधी येण्या जाणाऱ्या लोकांमध्ये जर ती पायाखाली जरी आली तरी त्याच्यामुळे रंग फुसले जात नाहीत, फक्त खालची सफेद रांगोळी फुसली जाते. सर्वात शेवटी पाववर्तुळ संपवण्यासाठी आपण सर्परेषेचा यूज करत आहोत आणि सर्परेषेच्या वरती आपण लाईन्सने रेषेने तुरा काढून तिथे आपण फिनिश करणार आहोत. आता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ह्या व्हिडिओ मार्फत एकदा तुम्ही बघून घ्या. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे व्हॉइस ओव्हर देण्याचा रांगोळीसाठी. जर रांगोळी आवडली असेल तर खरंच मनापासून लाईक करा. रांगोळीच्या अजून नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.